महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, गेली 58 वर्ष शिवसेनेसाठी ज्यांनी प्रत्यक्ष आपलं योगदान दिलं ते शिवसेनेचे तमाम शिवसैनिक, 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या नांदेड उत्तरच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार संगीताताई पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या आजच्या या शुभारंभ सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात, हिंगोलीचे खासदार नागेशजी आष्टीकर, मंचावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय आणि मंचासमोर उपस्थित असणारे संगीताताईंना विजयी करण्यासाठी आतुरलेले आपण सर्व, हा महाराष्ट्र, हातातलं रुग्ण बाजूला टाकून दिल्लीच्या तख्ताला धडका देणारा महाराष्ट्र, चिनाबच्या पल्याड जाऊन अब्दालीच्या नांग्यात ठेचणारा महाराष्ट्र, बचेंगे तो और वे लढेंगे म्हणत उत्तरेत थैमान घालणारा महाराष्ट्र, मरहट्टा हो मारूंगा तो चढकर मारूंगा असं कडाडणारा हा महाराष्ट्र, कसं जगावं हे सांगणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आणि कसं मरावं हे दाखवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र संपवण्याचा, या महाराष्ट्राचे लचके तोडण्याचा, या महाराष्ट्राची लूट करण्याचा अनेकांनी कैकदा प्रयत्न केला, पण महाराष्ट्र ठामपणे उभा राहिला. हे मनसुबे चालू राहिले आणि हे मनसुबे संपवण्यासाठी स्वाभिमानाची मशाल घेऊन उभा राहिले हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आणि गेली 58 वर्ष ही शिवसेना मराठी अस्मितेसाठी, मराठी स्वाभिमानासाठी, महाराष्ट्राच्या हितरक्षणासाठी लढते आहे. या लढाईचं नेतृत्व आता करतायत आदरणीय उद्धवजी ठाकरे. पण महाराष्ट्र संपवण्याचे, महाराष्ट्राला लुटण्याचे मनसुबे अजूनही चालू आहेत. महाराष्ट्राच्या हितरक्षणासाठी महाविकास आघाडी स्थापन झाली आणि उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पहिला निर्णय घेतला तो स्वराज्याची राजधानी असणाऱ्या शिवछत्रपतींच्या रायगडाच्या संवर्धनासाठी निधी देण्याचा. आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पहिला निर्णय घेतला तो विना अट विना शर्त शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती करून त्यांचा 7-12 कोरा करण्याचा. शेतकऱ्यांचा 7-12 कोरा झालाच, पण नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान घोषित केलं. उद्धवजी ठाकरेंनी घोषित केलेले अनुदान गेल्या 2.5 वर्षाच्या या महायुती सरकारनं अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेलं नाही. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. काय झालं या 2.5 वर्षामध्ये? 1 रुपयात पीक विम्याचे ढोल वाजवले गेले, पण पीक विमा शेतकऱ्यांपर्यंत आला. परवा एक शेतकरी जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटला, म्हटला मला पीक विम्याचे पैसे मिळालेत, पण पैसे घरी नेण्यासाठी मला पोलीस संरक्षण पाहिजे. पोलीस प्रमुखही आश्चर्यचकित झाले, म्हटले किती पैसे मिळालेत? तो म्हटला 27 रुपये. हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार नाही, हे शेतकरी विरोधी सरकार. या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात 20,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. रोज 7 शेतकरी सरासरी आत्महत्या करतायत, तर यवतमाळ जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं तोंडात विजेची तार ठेवून आत्महत्या केली. शेतकऱ्याची भयानक परिस्थिती गेल्या 2.5 वर्षाच्या महाराष्ट्रात झाली. ज्या उद्धवजी ठाकरेंनी 2008 साली या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी महाराष्ट्रावर झंझावाती दौरा काढला. त्यावेळी कृषी मंत्री होते शरद पवार आणि पंतप्रधान होते मनमोहन सिंग. मनमोहन सिंगांनी शेतकऱ्यांची 70,000 कोटींची कर्ज माफी केली. शेतकऱ्यांचं हित पाहणारं महाविकास आघाडी सरकार. आणि या 2.5 वर्षात 3.5 लाख कोटींची उद्योगपतींची कर्जमाफी झाली, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही. महाविकास आघाडीनं या निवडणुकीमध्ये रयतेला शेतकऱ्यांना वचन दिलंय 3 लाखापर्यंत शेतकऱ्याची कर्जमुक्ती.
सत्तेत आल्या आल्या पहिला निर्णय तो असेल. आज काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. 2014 साली सोयाबीनचा दर होता 6,000 रुपये. आज 2024 साली सोयाबीनचा दर आहे 3500 ते 4,000 रुपये. त्या काळी कपाशीचा दरही तो कपाशीला तर पांढरं सोनं म्हटलं जायचं. आता सोनं 78,000 रुपये तोळा झालंय आणि कपाशी 6,000तच भिरभिरतीये. कापूस वेचणीचा दर त्यावेळी 3 रुपये किलो होता. आज कापूस वेचणीचा दर 10 रुपये किलो झालाय. त्यावेळी डीएपीचं पोतं 560 रुपयाला होतं. आज तेच डीएपीचं पोतं 1900 रुपयाला झालंय. 75 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या कुठल्याही वस्तूवर कुठलाही कर लावला गेला नव्हता. आता प्रत्येक गोष्टीवर 18% जीएसटी लावला जातोय. लाखाची खतं घेतली तर शेतकऱ्यांच्या खिशातनं 18,000 काढून घेतले जात आहेत आणि किसान सन्मान निधीच्या नावाखाली 6,000 परत देत आहेत. 12,000 खिशात ठेवतायत. शेतकऱ्यांना देता काय तुम्ही. 2014 ला 15,000 रुपयाला बैल मिळत होता. आज एका बैलाची किंमत 55,000 रुपये झाली आहे. मरळकचा शेतकरी हिरो होंडा विकत घ्यायला गेला तर त्याला 2014 ला 55,000 हिरो होंडा मिळायची. त्यात 60 रुपये लिटरचं पेट्रोल टाकायचा आणि तो तराट नांदेडला पोचायचा. आता हिरो होंडाची किंमत झाली 1,10,000 रुपये आणि पेट्रोलची किंमत झाली 110 रुपये लिटर. ते फिरकना झालंय नांदेडकडे. जगणं महाग करणारी महागाई तुम्ही चालू केली. पूर्वी 2014 ला तो सिलेंडर 400 रुपयाला घेत होता. आज तो 1200 रुपयाला झालाय. कुठली गोष्ट ठेवली इथून. तेलाचा डबा 1600 रुपयाला होता. आज 2200 रुपयाला झालाय. खोबरं 120 रुपये किलो होतं. आज 220 रुपये किलो झालंय. चना डाळ 68 रुपये किलो होती. आज 120 रुपये किलो झालीये. तूर डाळ 80 रुपये किलो होती. आज 180 रुपये किलो झालीये. काय मिळालं शेतकऱ्याला. काही नाही. काही नाही. परवा 2019च्या निवडणुकीत आता जे उभा आहेत ना त्यांनी संपत्तीचं विवरण दिलंय. विकास कुणाचा झाला गेल्या 2.5 वर्षात. आता 2024 ला सुद्धा या 2.5 वर्षातल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी त्यांच्या संपत्तीचं विवरण दिलंय. 5 वर्षापूर्वी ज्याची संपत्ती 5 कोटी होती तो आता 55 कोटीवर गेलाय. ज्याची 10 कोटी होती तो 20 कोटीवर गेला. ज्याची 20 होती तो 40-45 कोटीवर गेला. मंत्र्यांच्या संपत्तीनं कोटीनं कोटी उड्डाणं घेतली. तुम्हा आमच्या वाट्याला काय आलं. लाडकी बहीण योजना 1500 रुपये. किसान सन्मान योजना 6,000 रुपये. आमच्या वाट्याला काय. अहो त्या लाडकी बहीण योजनेची जाहिरातच एवढी केली. त्या जाहिरात बाजीवर इव्हेंटवर एवढा खर्च केला की जाहिरातीवरचा खर्च जरी वाचवला असता तर लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देता आले असते. पण ह्यांना देण्यात नाही दाखवण्यात रस आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून महाविकास आघाडीने निर्णय घेतला महालक्ष्मी योजना सगळ्या बहिणींना 3,000 रुपये देणार. महिलांना मोफत एसटी प्रवास. अहो काही दिवसापूर्वी बीडची एक विद्यार्थिनी कॉलेजला जायची बसनी. वडील शेतकरी पण खिशात काही नसायचंच. शेतीत नुसतं नुकसान. त्या पोरीला काही कळेना. पास संपलाय. कॉलेजला तर जायचंय पण वडिलांकडे पैसे मागावे कसे. आहेत तरी कुठे त्यांच्या खिशात. आतल्या आत चलत राहिली. काय करावं. कसे मागावेत. कॉलेज बंद करावं. का बंद केलं म्हणून विचारतील. पुन्हा घरी 4 घरं जाऊन पैसे घेऊन येतील. करावं तरी काय. शेवटी अत्यंतिक विकल्पने त्या पोरीनं आत्महत्या करून टाकली. चिठ्ठी लिहिली आणि काय लिहिलं. माझ्या शिक्षणासाठी माझ्या वडिलांकडे एसटी पासाचे पैसे नव्हते. ही बातमी उद्धवजी ठाकरेंना कळाली आणि तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर राऊते यांना त्यांनी सांगितलं की विद्यार्थिनी ज्या कॉलेजला जात आहेत त्यांना मोफत पासाची व्यवस्था करा. हे शिवसेनेनं केलं. आता त्याच्या पुढचं पाऊल इथून पुढे सगळ्याच महिला मुली मोफत प्रवास करतील. हे लोककल्याणकारी कार्य. हे काय परिस्थिती आहे. गेल्या 2.5 वर्षाच्या काळात आष्टीकर साहेब 20,000 शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या. 20,000. रोज सरासरी 7 शेतकरी इथं आत्महत्या करतायत रोज. काय दिलं या सरकारनं शेतकऱ्यांना.
शांतपणे विचार केला पाहिजे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, पीक विमा वेळेवरच मिळत होता. नैसर्गिक आपत्ती आल्या, NDRFचे निकष बाजूला सारून उद्धवजींनी शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवली. शेतकऱ्यांसाठी कायम उभा राहणारा पक्ष म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे. यांच्या काय नाही हो, गेल्या 2.5 वर्षात यांच्या नुसत्या घोषणा चालल्यात. अहो, प्यायला पाणी नाही, शेतीला पाणी नाही, आणि आम्ही नुसत्या योजना ऐकतो. हर घर नल, हर घर जल, जलकुंभ योजना, अमृता योजना. अरे एवढे बरं ऐकायचं काय, 5,000 कोटी दिले, 6,000 कोटी दिले, 3,500 कोटी आणले. अरे मग गेले कुठं? पाण्यात का खाण्यात? मुलाचं नाव विकास आणि मुलीचं नाव योजना. त्यांच्या गावात शाळा नव्हती, आईने शेजारच्या गावात विकासला शाळेला घातलं. विकासला सांगितलं तू काय येण्या जाण्यात वेळ वाया घालू नको, शाळेच्या गावातच राहून अभ्यास कर, जेवणाची काळजी करू नको, मी रोज योजनाजवळ तुझा डबा देत जाईन. मग विकास शाळेच्या गावातच राहिला. इकडे आई रोज सकाळी लवकर उठायची, विकाससाठी चांगल्या चुंगल्याचा डबा तयार करायची. हा चांगल्या चुंगल्याचा तयार झालेला डबा ती योजनेच्या हातात द्यायची आणि सांगायची जा विकासला नेऊन दे. योजना तो डबा घ्यायची आणि विकासच्या शाळेच्या गावाकडे द्यायला जायची. पण अर्ध्या वाटेत गेली की योजनेलाच भूक लागायची आणि मग विकाससाठी दिलेला डबा ती अर्ध्या वाटेत उघडायची, त्यातलं चांगलं चुंगलं असेल नसेल ते खाऊन टाकायची आणि उरलेला राहिलेला डबा ती मग विकासला नेऊन द्यायची. आईला वाटलं आपण वर्षभर विकासला चांगलं चुंगलं खाऊ घातलंय, आता विकास कसा जाडजूड झालेला असला पाहिजे. वर्षाच्या शेवटी विकास घरी आला, विकास होता तेवढाच, योजना मात्र मधल्यामध्ये खाऊन फुगलेली. काही नाही झालं 2.5 वर्षात, नुसत्या योजना फुगल्या. विकास आहेत, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र क्रमांक 1 चा राहिला, उड झाली. अहो, कोरोनाचा काळ होता तो, सगळ्या जगभर महाभयानक संकट. आणि अशा संकटाच्या काळामध्ये हॉस्पिटलची कमतरता, आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता, डॉक्टरांची कमतरता, एवढंच नाही ऑक्सिजनची कमतरता. पण या सगळ्यावर मात करत उद्धवजी ठाकरेंनी महाराष्ट्र सुरक्षित ठेवला. अहो, परवा सांगलीचा एक स्वच्छता कर्मचारी म्हणाला महाराष्ट्र खरंच भाग्यवान आहे, कारण महाराष्ट्राला अत्यंत योग्य वेळी उद्धवजी ठाकरेंसारखं नेतृत्व मिळालं. जर कोरोना काळामध्ये उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री नसते तर महाराष्ट्राच्या रस्त्यावर माणसं मरून पडलेली तुम्हाला दिसली असती. महाराष्ट्र उद्धवजींनी सुरक्षित ठेवला. या काळात सुद्धा महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही अशी घोषणा उद्धवजींनी केली. महाराष्ट्र प्रगती पथाकडे वाटचाल करत होता. मग असं काय झालं? काय झालं असं? तत्कालीन काळात देशात 5 वेळा सर्वेक्षण झाली आणि पहिल्या 5 सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धवजी ठाकरे कायम राहिले. महाराष्ट्र प्रगती पथावर जातोय, विकसित होतोय. हे महाराष्ट्र द्वेष्ट्यांना पाहवलं नाही. त्यांना महाराष्ट्र लुटायचा होता, पण जोपर्यंत शिवसेना आहे त्यांना ते शक्य वाटत नव्हतं. जोपर्यंत उद्धवजी ठाकरे आहेत तोपर्यंत महाराष्ट्राला हात घालता येणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग कुटील डाव रचला. शिवसेना फोडली गेली, 40 गद्दार झाले. ती रात्र अजून महाराष्ट्र विसरला नाही. ज्या रात्री उद्धवजी ठाकरेंनी वर्षा सोडली आणि ते मातोश्रीकडे निघाले, अनेकांच्या डोळ्यात पाणी होतं. अवघा महाराष्ट्र हळहळत होता आणि तेवढे हे 40 गद्दार टेबलवर उभा राहून नाचत होते. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री पदावरून खाली उतरले म्हणून का? लुटारूंना महाराष्ट्र लुटायला दारं मोकळी करून दिली म्हणून. ज्या वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अनेकांना रस्त्यावरनं उचललं, पदं दिली, मंत्रीपदं दिली. ज्या उद्धवजी ठाकरेंनी महाराष्ट्र प्रगतीपथावर नेला त्या हिंदुहृदय सम्राटांच्या पुत्राला यांनी मुख्यमंत्री पदावरनं खाली उतरवलं. उद्धवजींना मुख्यमंत्री पदावरनं खाली उतरवणाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचणं हे शिवसैनिकांचं ध्येय आहे.